रामराम मंडळी, मी प्रवीण विठ्ठल तरडे. एखाद्या विद्यापीठात गेल्यानंतर मुळात विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याची धावपळ, त्याची लगबग, त्याची पुस्तकं, त्याचा अभ्यास आणि त्याच्या मेंदूमध्ये साखेरी असंख्य स्वप्न. म्हणजे तुम्हाला सांगू, या विद्यापीठाच्या प्रांगणात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मेंदूत लपलेली त्यांची स्वप्न त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होती. म्हणून मी आले म्हटलं की दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती. इथलं ऑडिटोरियम पाहिलं. खरं तर कुठल्याही कलाकाराला ऑडिटोरियम पाहिल्यानंतर आपसुकच त्याची प्रतिक्रिया येणं गरजेचं आहे. याआधी मी सिडनी ऑपेरा, म्हणजे सिडनीतला, तिथं मी एक नाटकाचा शो पाहिला होता, खूप मोठा. तिथं गेल्यानंतर मला वाटलं होतं, आयला अशी थिएटर आपल्याकडे झाली पाहिजे तो. आणि मी ज्यावेळी त्या ऑडिटोरियममध्ये प्रवेश केला, आतमध्ये, तिथलं सगळंच भारावून टाकणार होत. म्हणजे विद्यार्थी नशिबवान आहात तुम्ही, तुमच्या वाट्याला असं रंगमंदिर तुमच्या प्रांगणात, तुमच्या महाविद्यालयात तुम्हाला मिळालेले. ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी नावामध्येच व्यापकता दडलेली आहे. त्या सोमनाथ दादाचा व्यापक दृष्टिकोन त्याच्या या नावामध्येच दडलाय. आणि आतमध्ये आल्यानंतर सुद्धा जे ग्लोबल शब्दाला साजेसं ग्लोबल वातावरण प्रत्येक ठिकाणी जाणवत होतं. म्हणजे एका विद्यार्थ्याला म्हटलं, तू किती वेळ बसलाय? तो म्हटलं, मी 3.5-4 तास बसलोय. तर मी म्हटलं, तुला काय थकवा आलं का? तो म्हटलं, नाही. याचं कारण तो ज्या खुर्चीत बसला होता ती खुर्ची आहे, त्याचं स्ट्रक्चर जे होतं. मी सोमनाथ दादांना म्हटलं की पाटील साहेब, हे किती सुंदर विचार करून केलंय हो. लायब्ररी अशी तर एकमेव जागा आहे ना जिथं आपण तासनतास बसतो, बरोबर की नाही? आणि त्या विद्यार्थ्याची कंबर दुखू नये याचीही काळजी या विद्यार्थ्यात घेतलेली आहे. आता सोमनाथ पाटील हे आमच्या जवळचे स्नेही आहेत, पण एवढी आभाळाला टेकलेली, आभाळा एवढी माणसं पण तुमच्या आमच्यासारखी सामान्य होऊन वावरत असतात. कदाचित या यशामागे त्यांचा हा साधेपणा आणि माणूस जपण्याची सचोटी असेल. त्यामुळं या विद्यार्थ्याच्या प्रांगणात, इथल्या क्लासरूममध्ये, काय सुंदर क्लासरूम, म्हणजे परत 25 वर्ष मागे जाऊन विद्यार्थी व्हावं असं वाटलं. इतकं सुंदर वातावरण आहे. पण पुन्हा एकदा संपूर्ण पाटील कुटुंबियाला त्यांच्या या सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या कार्यासाठी अगदी मनपूर्वक शुभेच्छा. आणि जे काही उभं केलंय त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि आभार. धन्यवाद.